यांचं काय चालू आहे काय माहिती इथं. तर चला मग बघू आपण पुढं. तर ब्लॉगमध्ये असंच बनत राहा. तर मी उठलो आणि कॉलेजला निघालो, कारण की आज काय लेट झालं होतं. आपला प्रेम भाऊ म्हटलं ये कॉलेजला, मग काय जायच लागलं. मी तर पोचले कॉलेजमध्ये. मग काय मधली सुट्टी झाली, बघू शकता तुम्ही. हे आमचा वर्ग तर बघू शकता एकदम भारी वाटतंय. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपलं काय अनिकेत भाई आणि आपलं कॉलेज पाण्या पावसाच्या वातावरणामुळे बघू शकता कसलं भारी वाटते. आणि हे काय बाहेर येऊन बघितलं थोडं तर कसली जास्त ट्रॅफिक होती. तर बघू शकता तुम्ही. तर जाऊ द्या मग, यांचं काय चालू होतं बघू शकता. हे काय यांचं सिट्ट्या मारत नाही. आपला काय ओमकार भाई फुल फोनवर बोलते. तर जाऊ द्या मग यांना पण. मग काय आपल्या चैतन्य भाऊचा फोन आला की चल काहीतरी काम आहे. तर बघू शकता मग आम्ही काही निघालो डायरेक्ट. त्याचं काम होतं काहीतरी. तर इथनं काही इथं पाणी जाम झालं होतं, त्यामुळे बघू शकता त्यांनी चेंबर खोलत होते. तर जाऊ द्या मग, ते काही नीट झालं का नाही माहीत नाही. तर बघू शकता आम्ही तर चाललो होतो लोकेशनवर. जाताना ट्रॅफिक तेवढी जास्त होती ना, लई डेंजर. पुण्याची ट्रॅफिक तर लई डेंजर आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे काय आपला चैतन्य भाऊ, हे आपलं काही चैतन्य भाऊने एकदाच लॉक केली. आणि हे आपला अरमान भाई, याला काही गाडी लॉक होत नाही, असे डेंजर लोक आहेत. तर जाऊ द्या मग, काम वगैरे झालं आणि आलो कॉलेजमध्ये. तर बघू शकता चैतन्य भाऊ आणि हे काय आपला धर्मेश भाऊ आणि हे आपलं काही कॉलेजमध्ये मस्त लेक्चर चालू आहे. आम्ही काही इकडनं ब्लॉग काढत बसलो. तर जाऊ द्या, मी तर चाललोय रिटर्न घरी. तर आपण भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये.